राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवळ आपल्या सोबत आहेत। सर, तुम्हाला सुद्धा मंत्रिपदाची संधी मिळते आहे, मंत्रिपदाची तुम्हाला संधी मिळते आहे, कुणाचा फोन आला होता आणि आता कसं वाटतंय? असं आहे, मी न मागता जे दिलं जातं ते मिळवणं सोपं, मिळणं सोपं, ते चालवणं खूप अट्टहास असतो किंवा खूप त्रास असतो, किंवा त्रास म्हणण्यापेक्षा खूप कष्ट घ्यावे लागतात। कदाचित मी त्या कष्टाला योग्यतेचा असेल म्हणून मला तटकरे साहेबांचा फोन आला का तुम्ही नागपूरला यायचं आहे। आता असंही मी नागपूरला येणारच होतो उद्याच्या अधिवेशनाच्या दृष्टीनं, पण एक दिवस अगोदर याचा अर्थ मला वाटायला लागलं का आपल्याला आता संधी समाजाची, राज्यातल्या सगळ्या सर्वसामान्य जनतेची, सगळ्यांचीच, त्याला विशिष्ट समाज मी म्हणणार नाही, सगळ्यांसाठीचं जे माझ्या एक 20 वर्षाच्या अनुभवातून मी अनेकांना बघितलं, मी पिचड साहेबांना बघितलं, मी डॉक्टर गावित साहेबांना बघितलं, मी सावरा साहेबांना बघितलं, मी उईके साहेबांना मंत्री असताना बघितलं, बाबा अत्रामांना मी मंत्री असताना बघितलं। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून जनतेच्या आशा आकांक्षा, तरुणांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं निश्चित प्रयत्न करून ज्या महायुतीच्या फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, दादा असतील, त्यांनी सगळ्यांनी माझ्यावर जो काही विश्वास टाकायचं ठरवलं आहे तो निश्चित सार्थकी लावेल अशी मी खात्री देतो। तुम्ही उपाध्यक्ष असताना सुद्धा तुम्ही आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी तुम्ही आंदोलन केलेलं आहे, सगळ्या राज्यांनी बघितलेलं आहे। आता जर तुम्हाला मंत्रिपदाची संधी मिळते आहे, किती समाधान वाटतं तुम्हाला? समाधान म्हणजे काय होतंय, समाधान काम करणारा असेल तर तो कोणत्या पदावर आहे ह्याच्यापेक्षा त्याला काम करायची हौस, तर त्या पद्धतीनं मी आदिवासी समाजासाठीच उपाध्यक्ष असताना काम केलं असं माझं मत नाही आहे। मी अगदी मेहतर समाज, वन कामगार, आशा वर्कर्स, अंगणवाडी कार्यकर्ते, जेही म्हणून आले असतील त्या सगळ्यांसाठीचं काम करायला मला संधी मिळाली, त्याच्यात सरकारनं मला सपोर्ट केला म्हणून माझं नाव हे राज्याच्या कानाकोपऱ्यात गेलं, त्याचं मला समाधान आहे। तुम्ही मागणी केली होती याच्यापूर्वी सुद्धा की तुम्हाला आदिवासी विकास खातं हवं आहे, तुम्हाला वाटतं की आता जर तुम्हाला मंत्रिपदाची शपथ देत तुम्ही घेणार आहात, तुम्हाला वाटतं खातंही तुम्हाला तुमच्या मनासारखं मिळेल? मी हेच म्हणतो ना का मी आतापर्यंत न मागताच जे मिळालं आहे ना, तर माझ्या मनात जे असेल ना ते न मागता मिळेलच अशी माझी खात्री आहे। खरं तर राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना सुद्धा फोन आलेले आहेत, तुम्हाला काय कळालं का कुणाला फोन आलेत? नाही, मला नाही कळालं, मी विचारले नाही कोणाला, मला फोन आलाय। बऱ्याचदा असं म्हटलं जातं की मंत्रिपदाचं वाटप करत असताना, खात्यांचं वाटप करत असताना प्रादेशिक समतोल राखला जाईल, त्यामुळे नाशिकला अजून एखादं मंत्रिपद मिळेल वाटतं तुम्हाला? नाही, त्याच्यात ते वरिष्ठांच्या मनावर आहे, ते जशा पद्धतीनं आपल्याला हे सांभाळा, ते सांभाळायची तयारी माझी राहील, काही देऊ। थँक्यू। आपण पाहत आहोत की आता मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे आणि त्याच्यानंतर मला जे हवंय ते खातं सुद्धा मला न मागता मिळेल अशा पद्धतीची भावना नरहरी झिरवळ यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे। कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।